त्याला गाणं म्हणायला सांग आणि त्याच्यावरती तू परफॉर्म कर. हा हा ये बेस आहे. म्हणजे काय या निमित्तानं आधिपतीचं गाणं बी होईल आणि नाच बी होईल. काय तुम्हाला चालेल? चला आता बघूया जमते. चला चला. दृष्ट लागण्या जोगे सारे गाल बोटही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे. खरंच तुम्ही दोघं ना मेड फॉर इच अदर आहात. अगदी आयडल कपल सारखे. अक्षरा, हा सगळा कार्यक्रम ऑर्गनाइज केला ना याचा मला खूप आनंद होतोय आता. कारण त्यामुळे तुम्हाला दोघांना असं बघता आलं आम्हाला. खरं सांगू, तुम्हाला असं परफॉर्म करताना बघून वाटलं की तुमची गाठ ही ब्रह्मदेवानं वर बांधली आहे. ती कोणाला सोडवता नाही येणार. चला की मग. चला. आता इराचं काय टेन्शन आहे तुला? अगं तिने काय केलं? काय उद्योग केलेत सांग मला. हो उद्योग असा काही नाही हो. हे बघ उगाच रागराग नको करूस. अगं का अशी चिडचिड करतेस? अहो चिडचिड नाही हो, पण इराचा विषय निघाला ना की डिस्टर्ब व्हायला होतं मला. तिचं काय अडकून राहिलं ना ते काही कळत नाही. बघायला नको का तिच्या लग्नाचं? मुली अशा लवकर मोठ्या होतात. पण आता आपण काय बोलणार? तो तिचा आणि निखिलचा प्रश्न आहे ना. हो ना. निखिलचं एक मला काही कळतच नाही. काय त्याच्या नेमकं मनात? आता असा लग्नाचा विषय म्हटलं की टंगळ मंगळ करतो. काही बोलताही येत नाही आणि काही सांगताही येत नाही. काही बोलायला गेलं ना की तुम्ही ताईला काही बोलणार नाही, तुम्ही सगळं मलाच बोलणार. हे नेहमीचं पालुपत्तीचं ठरलेलंच आहे. नाही तर काय. नाही या विषयाची ना ढाल केली आहे तिने. टाळायचा असतो तिला विषय. जोपर्यंत तिचं लग्न होत नाही ना तोपर्यंत चैन पडणार नाही. खऱ्या अर्थाने आपण जबाबदारीतनं मोकळे होणार नाही. मी बोलतो तिच्याशी आणि निखिलला सुद्धा निर्वाणीचा विचारतो घरी बोलू. काही वाटलंच तसं तर सरळ दुसरी स्थळं बघायला सुरुवात करू. मलाही तसंच वाटतं. चला झालं ना सगळ्यांचं? हा खेळ संपला? नाही धोंडे सरकार, आहेच का अजून? हा खेळ संपलाय. आता पुढचा खेळ बाकी आहे. त्या खेळाचं नाव आहे हार्ट टू हार्ट. हाय का आता परत इंग्रजी खेळ? हे काय चाललंय? हे हार्ट टू हार्ट म्हणजे काय? एवढा काही विषय हार्ड नसेल. ऐकून तर घे. हार्ट मनाचं मनाला असं काहीतरी असणार. बरोबर. हा हो तसंच. म्हणजे भाऊजी तुम्ही वहिनींविषयी सांगायचंय तुम्हाला जे काय वाटतं ते, आणि खरं खरं सांगायचंय. आणि वहिनी सेम तुम्ही सुद्धा भाऊजींविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगायचंय. मग आता म्या कुणाविषयी बोलायचं? अहो तसं नाही. तुम्ही सगळ्यांनी या घरातल्या नवीन कपल विषयी बोलायचंय. तुम्हाला जे काय वाटतं ते.
म्हणजे थोडक्यात तुमचं मनोगत व्यक्त करायचंय. तर कोणापासून सुरुवात करूयात? म्हणजे आता याच्यात काय चिट्ट्या बिट्ट्या नाही पाडायच्या ना व? नाही नाही, ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाही आहेत. आपणच आपला क्रम ठरवायचा. मला वाटतं आपण सिनियर्स पासून चालू करू. हो, मलाही तेच वाटते. आजी, तुमच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे काय करायचं? आधिपती आणि सुनबाई बद्दल बोलायचं. हो हो आई, त्या दोघांच्या बद्दलच तुम्ही बोलायचंय. मग त्यात काय, बोलते की. चांगलं बोल जरा. तर कसं आहे, कसं आहे? या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे. आधिपती पहिल्यांदा एकटाच होता. म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या आयुष्यात सुनबाई आली तेव्हा त्याचं 2चं 4 हात झालं. आणि सुनबाई त्याच्या बरोबर असताना त्याच्यानंतर जर का आधिपतीला विचारलं त्याचं जे आयुष्य चाललंय त्याच्याबद्दल, की अरे बाबा रे, तुला हे आधीचं आयुष्य तुला चांगलं वाटतंय का आताचं आयुष्य चांगलं वाटतंय? तर मी खात्रीनं सांगते, त्याला आताच आयुष्य चांगलं वाटणार आहे की नाही. म्हणजे काय आहे, त्याचं आयुष्य आता दृष्ट लागण्यासारखं झालंय. दृष्ट लागण्या कसलं, नक्षत्रवाणी झालंय. कारण त्याच्या आयुष्यात नक्षत्रवाणी सुनबाई आली आहे. म्हणताना दोघांनी मिळून त्यांनी ही रीत पूर्ण केली आहे. तर एवढी अवघड परीक्षा असून बी ते जिंकून परत घरी आले आहेत. मला लय अभिमान वाटतोय. मी हे समजत त्यांच्याबद्दल बोलले, माझी दृष्ट लागाय ना ग पोरांनो, मी दृष्ट काढतीय. बस एवढंच. मोठे मालक, आता तुमचा नंबर. हॅलो. अक्षरा आणि अधिपती या दोघांच्या बद्दल किती बोलू असं झालंय मला. म्हणजे बोलायला लागलो तर दिवसच्या दिवस पुरणार नाहीत. दोघंही गुणी आहेत. पण मी मागच्या 10 दिवसांबद्दल विशेषतः बोलेन. मागच्या 10 दिवसात दोघं घराबाहेर अक्षरशः आश्रितासारखं जगलेत. किती आव्हानांचा त्यांना सामना करावा लागलाय आपण कल्पनाही करू शकत नाही. पण दोघं एकत्र राहिले, दोघं जिंकून आले, हे महत्वाचं. अधिपती गुणी आहेच, प्रश्नच नाही. पण अक्षरा त्याच्या आयुष्यात आल्यानंतर अधिपतीचं आयुष्य परिपूर्ण झालं. आई, खरं बोललात तुम्ही. अधिपती जर हिरा असेल तर त्या हिऱ्याला लाभलेलं कोंदण म्हणजे आपली अक्षरा आहे. आणि एखाद्या हिऱ्याचं सौंदर्य त्याच्या कोंदणामुळे शोभून दिसतं ना. अधिपतीनं ज्या पद्धतीनं या 10 दिवसात या सगळ्या संकटाशी सामना केला ते फक्त अक्षरामुळे, तिची साथ लाभल्यामुळे आहे. अक्षरा, अशीच त्याच्या सोबत राहा, त्याची साथ करत राहा. शेवटी संसार म्हणजे काय असतं ग? नवरा बायकोनी एकमेकांची साथ देणं, एकमेकांना आधार देणं, विश्वास ठेवणं, हेच असतं ना. आयुष्यभर एकत्र राहा. माणूस एकटा असला की काय होतं हे माझ्या इतकं चांगलं कोणी सांगू शकणार नाही. इतकी वर्ष त्या एका खोलीत एकाकी काढली आहेत मी. माझं काय झालं होतं माझं मला माहिती आहे. ही अक्षरा आपल्या घरात आली आणि फक्त अधिपतीचं आयुष्य नाही तर अख्ख्या घराचं जगणं बदललं. मी बदललो. मी बोलायला लागलो, मी चालायला लागलो, त्या खोलीच्या बाहेर आलो ते फक्त या मुलीमुळं. अक्षरा बाळा, माझे मनापासून आशीर्वाद आहेत तुला, दुआ आहेत. अक्षरा बाळा, सगळ्यांच्या समोर मला पुन्हा एकदा तुला थँक्यू म्हणायचं. थँक्यू, थँक्यू सो मच. आता नंबर भुवेचा. भुवे, बोल ग. बोलू की आम्ही बोलू, पण आम्ही सगळ्यात शेवटी बोलू. अगं ठीक आहे,
बोलते की तिच्या जागी. हा मी बोलते. म्हणजे काय नाही, दोघं बी लई भारी आहेत. दोघं एकमेकांना सारख्याला वारके आहेत. म्हणजे दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे किती बी अडचणी आल्या तर त्या समजातनं ते दोघं बाहेर पडतात. हा म्हणजे बस एवढंच बोलायचंय. आता लगोलग मी अभी बोलती. हा हा म्हणजे मम्मी बोलली तेच. चांगलं आहे हे दोघांचं लगीन झालंय. एकत्र असत्यात. अक्षदा तर घरात आल्यापासून घराची वाट. वाटच चांगली झाली आहे घराची. चांगलं आहे एवढंच बोलायचंय मला बस. मॅडम आता तुम्हीच राहिलात. बोलतो की. तर आम्ही आधिपतीनं जेव्हा ही रीत पाळायला सांगितली तेव्हा लई विरोध झाला. नाही आधिपतींकडून नाही. आधिपती आम्ही सांगितल्यानंतर एका पायावर तयार होते ही रीत पाळायला. आणि आम्हाला बी विश्वास होता की ते ही रीत व्यवस्थित पाळणार, जिंकून येणार. कारण आम्ही त्यांना रोज आशीर्वाद देत होतो, जग जिंकून या, जग जिंकून या. आणि त्यांनी तो आशीर्वाद खरा करून दाखवला, जिंकून आले. आम्हाला आमच्या अधिपतींबद्दल अभिमान तर होताच, तो आणखीन वाढला. लय अभिमान वाटतोय आम्हाला तुमचा अधिपती. ज्या लेकरावर आपलं प्रेम आहे, भले आपण त्याला जन्म दिला नसला, आपण देवकी नसलो, यशोदा असलो, तरी पण फक्त आपला शब्द खरं करण्यासाठी जगाशी झगडा करावा. आईसाठी दुसरं सुख काय असतं हो. खरंच आमचे अधिपती म्हणजे हिरा आहेत, हिरा. आणि या हिऱ्याला कोंदनाची गरज नाही. झालं हे एवढंच बोलायचं होतं तुला? जगात तुला एकही हिरा असा सापडणार नाही ज्याला कोंदण लागत नाही. लोक हिरा घेतात तो कुठल्या ना कुठल्या कोंदणात बसवण्यासाठीच घेतात. आणि कोंदणामुळेच हिऱ्याला शोभा असते. अधिपतीला अक्षराची साथ होती म्हणून तो जिंकला. आणि तो एकटा जिंकलेला नाही, ते दोघे मिळून जिंकलेत. हा विजय त्या दोघांचा आहे. तुला साधा उल्लेख सुद्धा करावासा वाटला नाही ना अक्षराचा? स्वतः फोन करायचा नाही आणि मी फोन केला तर उचलायचा नाही. काय वागायची पद्धत आहे ही. शे काय करायचं या मुलीचं? हा सकाळपासून गेलीये, कुठे जातीये, कशासाठी जातीये काही सांगितलेलं नाहीये. आणि तर मी फोन करतेय ना तर फोनही उचलत नाही. अगं हिरा आहे ती, तिचा स्वभाव माहितीये ना आपल्याला. तू नको काळजी करूस, येईल ती. आणि कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहे हा प्रश्न नाहीये, कुठे गेलीये हा प्रश्न आहे माझा. हे बघ, ती आली ना की तिला विचार. हं? पण तिला सारखे फोन करू नकोस आणि आल्या आल्या तिच्याशी भांडू नकोस. लग्नाचा विषय अजिबात काढू नकोस. का नको काढू? असं नाही ग, तिच्या कलानी घे जरा, असं म्हणायचं होतं मला. अहो तिच्या कलानी घेतलाय ना आतापर्यंत, म्हणूनच ही वेळ आली आपल्यावर. तिच्या बरोबरीच्या सगळ्या मुलींची लग्न झाली तो, आणि ही काय करते? निखिल निखिल करत त्याच्या मागे फिरतीये. आणि तो निखिल तरी किती शहाणा ना, लग्नाचा विषय काढत नाही. बस झालं, खूप ऐकलं मी आतापर्यंत, तिचंही आणि तुमचंही. आता मी बोलणार आहे, तुम्हीही ऐकायचं आणि तिनेही ऐकायचं. बस. अगं हो,
मी काय म्हणतो आई, एवढी हातघाईला येऊ नकोस. अगं आजकालची मुलं माहिती आहेत ना तुला, स्वतंत्र विचाराचे असतात. आपले विचार त्यांच्यावर लादलेले त्यांना आवडत नाहीत. अहो, एका मर्यादेपर्यंत मुलांच्या कलांनी घ्यायचं असतं, पण त्यांचं भलं कशात आहे हे जर त्यांनाच कळत नसेल ना, तर त्यांच्यामध्ये लक्ष घालावं लागतं. अरे आई वडील आहोत ना आपण. नाही, मी मध्ये लक्ष घालणार आहे आणि मी बोलणार आहे तिच्याशी. अच्छा, काय झालं? कुठला फॉर्म घेऊन हातात उभी आहेस तू आता? मला प्रश्न नको विचारूस आल्या आल्या. हा, मला सांग, मी केव्हाची तुला फोन करतेय, तू फोन का उचलत नाहीयेस ग? अच्छा, आज चिडचिड करायचं हे कारण येतं. तू रोज काही ना काहीतरी कारण शोधूनच काढतेस नाही माझ्यावर चिडचिड करायला. बघितलं कशी बोलते, बघितलं? आणि तुम्ही मला बोलता. तू त्यांची का साक्ष घेतेस? मी 2 मिनिटावर होते, येणारच होते म्हणून फोन नाही उचलला. अगं पण मी का सारखी फोन करतेय असा विचार नाही आला का तुझ्या मनामध्ये? आपण सकाळपासून घराच्या बाहेर आहोत, कुठे जातोय, कशासाठी जातोय, काही सांगितलं नाही, हा विचार येत नाही तुझ्या डोक्यामध्ये? बर, जर सांगून गेले असते तर काही फरक पडला असता? हेच हेच खूप अति झालंय तुझं आता. मला ना इरा तुझ्याशी बोलायचं. बस बस इथे. ए प्लीज प्लीज, आल्या आल्या सुरू करू नकोस आणि माझा मूड तर बिलकुल खराब करू नकोस. अहो, तुम्ही काही बोलणार आहात का हिला, का मूग घेऊन बसणार आहात नुसते? बघ, मी तुला आधीच म्हणालो होतो की तिला आल्या आल्या काहीही बोलू नकोस. काय झालं, ऐकलं का तिने? अगं माझं ऐकत जा ना जरा, शांत हो जरा. मी शांत बसणार नाही, मी बोलणार आहे तिच्याशी. अहो, आम्हाला जे काही वाटलं ते आम्ही बोललो. उगाच मानभावीपणे काय पण बोलायचं काय आम्ही? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. सांग ना, अक्षराचं नाव का नाही घेतलंस? तिच्याबद्दल काही का बोलले नाहीस? अहो पण आम्ही बाबा, ठीक 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 आहे मॅडम, जाऊ दे ना बाबा, काही हरकत नाही. आम्ही आत्ताच घरी आलोय, कशाला उगाच वाद? बाळा, तुला कळत नाही तिच्या वागण्याचे अर्थ, जे मला बरोबर कळतात. अहो असं काय करताय? आम्ही त्यांचं चांगलं स्वागत केलंय, तरी बी तुमचं चालूच आहे की. हा, त्या औक्षण स्वागत वगैरे सुद्धा दाखवायसाठी केलंस, खोटेपणानं केलंस. तू जे काही करतेस ना भुवनेश्वरी, त्याच्यामध्ये खेळी जास्त असते, प्रामाणिकपणा नसतो. हो, जरा भान ठेवा. आपण कोणासमोर काय बोलतोय, बाहेरची माणसं आलेत घरात. का आपलं तोंडाचा पट्टा चालूच बाड बाड बाड. हा, आणि मान मर्यादा वगैरे तुम्ही आई साहेबांना शिकवायला जाऊ नका. तुम्ही आयुष्यभर काय केलंय माहिती आहे सगळ्यांनी. अधिपती, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. हे आमच्या दोघांमधलं भांडण आहे. हो, तुम्ही मध्ये नाही बोलायचं. थांबा तुम्ही. बघा, तुम्हाला कोणी काय बोललेलं मला खपणार नाही बरं का आई साहेब, पहिल्यांदा सांगतो. ओंक्या, सॉरी बाबा, मला माहित नव्हतं इथं अशी हे सगळं होईल. आपण उद्या भेटूया. आता बास झाले कार्यक्रम वगैरे, बास करे शिवानी वहिनी. सॉरी भावा, येतो आम्ही. हा हो, निघूयात आपण. मी सोडून येते. सॉरी हा, खरंच सॉरी. हे सगळं असं तुमच्या समोर व्हायला नको. अहो वहिनी, इट्स ओके. घरोघरी मातीच्या चुली, त्यात काय एवढं? नाही नाही, असं नाही. तुम्ही एवढी छान तयारी केली होती, सजावट केली होती, सेलिब्रेशनचा मूड होता आपला, अचानकच काहीतरी सुरू झालं. वहिनी, या घराला आम्ही आमचंच घर समजतो, त्यामुळे आज जे काही झालं ते आमच्या घरी झाले असं समजू आम्ही. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. बरं, तुम्ही आज जा वहिनी, आम्ही निघतो आता. हो वहिनी, तुम्ही आज जा. ह्या घराला आता तुमची जास्त गरज आहे. थँक्यू. आणि तुम्ही एवढं सगळं केलं. हो वहिनी, थँक्यू म्हणून परक करताय का? नाही, तसं नाही. सॉरी. निघतो आम्ही. हो हो, सॉरी हा. कमाल करताय तुम्ही. तुम्हीच म्हणलात ना जे काही केलंय ते दोघांनी मिळून केलंय म्हणून. आम्ही जरी सुनबाईंचं नाव घेतलं नसलं, अधिपतींचं घेतलं असलं, तरी त्याचा अर्थ तोच होतो नाही. अधिपतींबरोबर सुनबाईंचं नाव आलंच की.
आम्ही जे काय बोलू त्यात तुम्ही चूकच का हो काढता? तुम्ही आमच्याबद्दल चांगला विचार करत असता, आमच्यावर विश्वास असता, तर हीच गोष्ट तुम्ही आम्हाला कशी सांगितली असती हो? झालं? अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस. तू अक्षराबद्दल का बोलली नाहीस हे सांग. हे बघा, आम्ही दोघांमध्ये कधी बी तुझा भाव केलेला नाही, करणार भी नाही. फक्त तुमच्या ते ध्यानात येईना झालंय. पुन्हा तेच मूळ प्रश्नाला बगल द्यायची आणि भलतंच बोलत बसायचं. माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे ना, हिम्मत असेल तर. अक्षराबद्दल का बोलली नाहीस? अधिपतीचं एवढं कौतुक केलंस, नाही ते करायलाच हवं. अक्षराबद्दल 2 शब्द बोलायची इच्छा झाली नाही तुला? मुद्दाम करतेस ना? किमान मान्य तरी कर एकदा की हे मुद्दाम करतेस. कारण या घरात अक्षरानं पाऊल ठेवल्यापासून ती तुझ्या डोळ्यात खुपतीये. तुला ती या घरात नको आहे. एकदा मान्य कर. आणि आज हे स्पष्ट दिसलंय भुवनेश्वरी. फक्त मला नाही, सगळ्यांना दिसलंय. तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असलीस ना, तरी तुझ्या मनात काय चाललंय हे आज सगळ्यांनी बघितलं इथं.